तिलाच बातमी आहे राणे बंधूंसंदर्भात। महायुतीमधील राणे बंधू आता आपसात भिडल्यात। नितेश राणेंच्या वक्तव्याला निलेश राणे यांनी उत्तर दिलं। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला, सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं। 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत असं देखील नितेश राणे हे धाराशिवमध्ये बोलताना म्हणाले। तर भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं। नितेश राणेंनी जपून बोलावं असा सल्ला त्यानंतर निलेश राणे यांनी दिला। महायुतीमधील वातावरण चांगलंच राहिलं पाहिजे असंही निलेश राणे म्हणाले। 2029ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। धाराशिवचा होता, एक मिनिट, तुमचे जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। तर निलेश राणे यांनी नितेश राणेंना काय सल्ला दिला? नितेश राणे यांनी जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कुणाचा अपमान करतोय, कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे। त्यावर नितेश राणे यांनी निलेश राणेंना अर्थात आपल्या बंधूंना काय उत्तर दिलंय? निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात।